नमस्कार। आज आपण खूपच फेमस असलेली गुजराती डिश बनवणार आहोत, ज्याचं नाव आहे हांडवो। हा जो हांडवो आहे ना, तो खायला तर पौष्टिक लागतोच, त्याचबरोबर यामध्ये खूप साऱ्या भाज्या असल्यामुळे पौष्टिक सुद्धा असतो। हा हांडवो बनवण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1 वाटी बारीक रवा घेतलाय। तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता। आता यामध्ये 2 चमचे बेसनचं पीठ घालायचं आहे आणि अर्धी वाटी यामध्ये दही घालायचं आहे। बेसन पिठाऐवजी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा वापरलं तरी सुद्धा चालेल, त्यामुळे सुद्धा हा हांडवो जास्त कुरकुरीत बनतो। आता हे आपण थोडं मिक्स करून घेऊया। आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण हे एक बॅटर करून घेऊया। हे एवढा थिकनेसचं बॅटर आपल्याला बनवून तयार करायचं आहे आणि हे बॅटर आपल्याला 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला बाजूला ठेवायचं आहे। आपण जो यामध्ये रवा घातलाय तो छान फुलतो। वीस मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता रवा छान फुलला गेलाय। रवा छान फुलल्यामुळे आपलं बॅटर खूप थिक झालंय। आता याच्यामध्ये आपण काही भाज्या घालूया। भाज्यांमध्ये मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कट करून घेतलाय, त्यानंतर एक शिमला मिरची ते सुद्धा बारीक कट करून घेतली आहे, थोडी पत्ता गोबी आणि त्याचबरोबर काही कढीपत्त्याची पानं कट करून घेतलेत आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर सुद्धा घेतली आहे। आता या सर्व भाज्या बाउलमध्ये टाकून घेऊया। या हांडवोमध्ये तुमच्या आवडीच्या कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता, जसं बीन्स असतील, मटर असतील, त्याचबरोबर भोपळा असेल तर कुठल्याही भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। आता ह्या भाज्या आपण बॅटरमध्ये छान मिक्स करून घेऊया। हे बॅटर जास्त घट्ट झाले, यामध्ये थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे बॅटर थोडंसं सैल होईल आणि हांडवोला आपल्याला एवढं घट्ट बॅटर लागत नाही, थोडंसं पातळच लागतं। तुम्ही पाहू शकता बॅटर थोडंसं सैल झाले, जसं आपण इडलीसाठी बॅटर बनवतो त्या पद्धतीचं पातळ हे बॅटर असायला पाहिजे। आता यामध्ये मी पाव चमचा हळद घालते, त्यानंतर बारीक वाटून घेतलेली हिरवी मिरची घालायचं आहे। हिरव्या मिरचीऐवजी तुम्ही चिली फ्लेक्स किंवा लाल मिरची पावडर सुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे मी अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला घालते आणि सर्वात महत्त्वाचं 1 चमचा मीठ घालायचं आहे आणि आता हे बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे। या हांडवोमध्ये खूप साऱ्या भाज्या असल्यामुळे हा हांडवो खूप पौष्टिक बनतो। तुम्ही लहान मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता, त्याचबरोबर हा हांडवो बनवायला अगदी कमी वेळ लागतो, त्यामुळे हा हांडवो तुम्ही कधीही बनवू शकता। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा बेकिंग सोडा घालते, याऐवजी तुम्ही इनो सुद्धा घालू शकता। आता हे बॅटर एकाच दिशेने हलवत मिक्स करून घ्यायचे। हे बॅटर छान मिक्स झाले। आता दुसरीकडे मी एक पॅन गरम करायला ठेवलाय, त्यामध्ये 1 चमचा तेल घालायचं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालायचं आहे। मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेचच पांढरे तीळ घालायचे, त्यानंतर लगेचच फ्रेश कढीपत्ता घालायचा, त्यामुळे हांडवोला खूप छान एक सुवास येतो। ही फोडणी जेवढी छान बसेल तेवढा हांडवो खूप क्रिस्पी आणि त्याचबरोबर टेस्टी बनतो। फोडणी तयार आहे। आता यामध्ये आपण बनवलेलं बॅटर घालूया। जेवढा मोठा हांडवो बनवायचा आहे तेवढा मोठा तुम्ही हांडवो बनवू शकता। हा जेवढा पॅन आहे तेवढा मी पसरवणार नाहीये, अगदी छोटे छोटे हांडवो बनवून घेणार आहे। बॅटर पसरवून घेतल्यानंतर यावर लगेचच झाकण ठेवायचे आणि आता हे आपल्याला 10 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घ्यायचे। 10 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता हांडवो खूप छान भाजला गेलाय। आता हे आपण दुसऱ्या साइडने सुद्धा भाजून घेऊया।
तुम्ही पाहू शकता एका साईडचा हांडवो खूप छान भाजला गेलाय, याला कलर सुद्धा खूप छान आलाय। आता दुसऱ्या बाजूने सुद्धा याच पद्धतीने 7 ते 8 मिनिटं आपण भाजून घेऊया। चला तर मग 6 मिनिटं झालेली आहेत। आता आपण हांडवो भाजला की नाही ते चेक करूया। तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साइडने सुद्धा हांडवो खूप छान भाजला गेलाय, त्याचबरोबर खूप क्रिस्पी सुद्धा बनलाय। आता हे लगेचच आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। प्लेटमध्ये काढण्याऐवजी तुम्ही एका जाळीवर काढा, म्हणजे हा हांडवो खूप जास्त वेळ क्रिस्पी राहतो। पण मी तुम्हाला कट करून दाखवण्यासाठी लगेचच प्लेटमध्ये काढून घेणार आहे आणि तुम्हाला कट करून दाखवणार आहे। तोपर्यंत आपण दुसरा हांडवो बनवून घेऊया। दुसरा हांडवो बनतोय तोपर्यंत आपण हे हांडवो कट करून बघूया, म्हणजे तुम्हाला समजेल की हा खूप क्रिस्पी आहे, त्याचबरोबर आतून खूप सॉफ्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं हा खूप पौष्टिक सुद्धा आहे। बाहेरून क्रिस्पी आणि आतून खूप सॉफ्ट असलेला हांडवो बनवून तयार आहे। तर पुन्हा भेटूया असाच खमंग आणि टेस्टी रेसिपी बरोबर।